गुड मॉर्निंग स्टुडंट. पर्यावरण संवर्धन मानवाची काय आवश्यकता आहे पर्यावरण संवर्धनाविषयी बद्दल ते आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की वेगवेगळे पर्यावरण संवर्धनाची गरज कशामुळे, नैसर्गिक मानवनिर्मित समस्याचं निराकरण करणे, जैवविविधता संवर्धन करणे आणि प्रदूषण मुक्त करणे. प्रदूषणमुक्त जल प्रदूषण जे आहे, हवा प्रदूषण जे आहे, वायू प्रदूषण जे आहे, भूमीचं प्रदूषण जे आहे, जमिनीचं, याच्यापासून मुक्त करणे. म्हणून पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. त्यानंतर निसर्गाचा समतोल टिकविणे, यासाठी पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करणे, पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. आता हा झाला एकच घटक, मानव घटक. मग आपली सामाजिक जबाबदारी काय पर्यावरण संवर्धनासाठी? सामाजिक जबाबदारी काय पर्यावरण संवर्धनासाठी? आता पर्यावरण आणि मानव जर आपण घेतला तर पर्यावरण आपल्या आधीपासून आहे आणि नंतर मानव आलेला आहे पर्यावरणामध्ये. परंतु मानव जरी नंतर आलेला आहे तरी मानवानं स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर, मेंदूच्या जोरावर, मानव बुद्धिवान प्राणी आहे, बाकीच्या सजीवापेक्षा मानवाला बुद्धी दिलेली आहे. म्हणून आपल्या बुद्धीचा वापर करून आपण काय करत आहे, निसर्गामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या साधन संपत्ती आहेत त्या साधन संपत्तीचा उपयोग करून घेत आहे आपल्या बुद्धीच्या जोरावर. आपण बुद्धिवान प्राणी आहोत म्हणून आपण निसर्गामध्ये असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे साधन संपत्ती आहे त्या साधन संपत्तीचा जितका उपयोग करून घेता येईल तितका उपयोग करून घेत आहे, प्रमाणाच्या वर, प्रमाणापेक्षा जास्त. मग जर आपण नैसर्गिक साधन संपत्ती प्रमाणाच्या वर उपयोग करून घेतला आपल्या सुखासाठी, समृद्धीसाठी, जर प्रमाणाच्या वर साधन संपत्तीचा उपयोग केला तर काही कालावधीनंतर काय होईल, नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट होईल, पर्यावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण निर्माण होईल. म्हणून मानवाची सर्वात महत्वाची गरज आहे सामाजिक जबाबदारी आहे. जर सामाजिक जबाबदारी जर आपण स्वीकारली तर पर्यावरण संतुलन व्यवस्थित राहील. संरक्षण करणे, जतन करणे, रक्षण करणे ही आपली जबाबदारी, समाजाची जबाबदारी. समाजानं जर ठरवलं तरच व्यवस्थित होऊ शकते. जर समाजानं ठरवलं नाही तर व्यवस्थित निसर्गामध्ये प्रदूषण होऊ शकते. म्हणून शासनानं वेगवेगळ्या प्रकारचे कायदे तयार केलेले आहेत. कोणकोणते कायदे येतात? वन संरक्षण कायदा. आता वन संरक्षण कायदा म्हणजे काय? वन संरक्षण, काही ठराविक ठिकाणी जमिनी ज्या आहेत त्या जमिनी कशासाठी दिलेल्या आहेत? वनासाठी दिलेल्या, वनीकरण ज्याला म्हणतो आपण, वनीकरण, वन संरक्षण कायदा, वनीकरणासाठी दिलेल्या ठराविक जमीन. मग त्या ज्या जमिनी येतात त्या जमिनी आपण वापरू शकत नाही, फक्त त्या ठिकाणी आपण जंगल तयार करू शकतो, ज्याला आपण वनीकरण म्हणतो. मग वनीकरणासाठी काही ठराविक जमिनी ठरवून दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी फक्त जंगल आपण तयार करू शकतो, कोणीही ती जमीन वापरू शकत नाही, ज्याला आपण वन संरक्षण कायदा म्हणतो. मग याचा जर आपण दुरुपयोग केला तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा होऊ शकतात वन संरक्षण कायद्यामध्ये. मग याचा जर आपण भंग केला वन संरक्षण कायद्याचा तर याच्यामध्ये आपल्याला काय होऊ शकते, जास्तीत जास्त त्या व्यक्तीस 15 दिवसाची शिक्षा होऊ शकते, 15 दिवस कारावास होऊ शकतो वन संरक्षण कायद्याचा भंग केला तर. त्याच्यानंतर दुसरा कायदा दिलेला आहे पर्यावरण संरक्षण कायदा. पर्यावरण संरक्षण, पर्यावरणामध्ये आपण निसर्गामध्ये, पर्यावरणामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने तयार केलेले आहेत त्या कारखान्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण होते, हवा प्रदूषण, जल प्रदूषण आणि वायू प्रदूषण. मग हे जे पर्यावरण संरक्षण कायदा आहे याच्यामध्ये ठराविक प्रदूषणाची लेवल ठरवून दिलेली आहे. ती जर लेवल पार झाली तर त्याला शिक्षेचा भंग झाला आणि त्याला मग नंतर काय करण्यात येते, शिक्षा करण्यात येते. वन्यजीव संरक्षण कायदा, निसर्गामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी येतात त्या प्राण्याचं संरक्षण करण्यासाठी वन्यजीव संरक्षण कायदा सुद्धा
तयार केलेला आहे. म्हणजे जे रेअर स्पीसीज दुर्मिळ प्राणी आपल्याला निसर्गामध्ये सापडतात त्याची शिक्षा, त्याचं संरक्षण करण्यासाठी, त्याची हत्या होऊ नये, आपण निसर्गामध्ये आढळून येणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्राणी येतात त्याची हत्या करतो आणि त्यांच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल घेत असतो. उदाहरणार्थ त्याची कातडी वापरणे, त्यापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करणे, काही प्राण्याचे दात उपयोगात आणल्या जातात, त्याचे उपयोग केला जातो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे अवयव येतात त्या अवयवाचा उपयोग केला जातो, म्हणजे प्राणी मारणे आणि त्याचा उपयोग करणे. परंतु शासनानं काय केलेलं आहे, वन्यजीव संरक्षण कायदा सुद्धा तयार केलेला आहे, ज्याच्यामुळे आपण निसर्गामधले प्राणी मारू शकत नाही. ही जर भंग केला तर त्यामुळे सुद्धा आपल्याला शिक्षा होऊ शकते, ज्याला आपण वन्यजीव संरक्षण कायदा म्हणतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे संरक्षण कायदे जे येतं ते कायदे शासनानं तयार केलेले येतं, ज्याच्या म्हणजे फक्त एका मानवाची जबाबदारी नाही तर ही सामाजिक जबाबदारी आहे पर्यावरण संवर्धन. आता एखाद्या माणसानं ठरवलं तर तो माणूस काहीही करू शकतो विश्वामध्ये. याचं एक उदाहरण आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. कोणतं उदाहरण दिलेलं आहे? यादव मोलाई नावाचा एक माणूस होता. अतिशय साध्या कुटुंबामध्ये जन्मलेला, आसाम मध्ये असणाऱ्या एका खेडेगावामध्ये आदिवासी समाजाचा एक मुलगा. वयाच्या 16व्या वर्षापासून त्यानं काय केलंय, वयाच्या 16व्या वर्षापासून या मुलानं जंगल कामगार म्हणून सहभाग घेतला आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावण्याला सुरुवात. वयाच्या 16व्या वर्षापासून जंगल कामगार म्हणून तो काय करत होता, त्या ठिकाणी काम करत होता. त्यानंतर काम करत असताना काय झालं, आसाममध्ये असणारी जी ब्रह्मपुत्रा नदी होती त्या ब्रह्मपुत्रा नदीला पूर आला आणि पूर आल्यामुळे जवळपासचे पूर्ण खेडेपाडे वाहून गेले आणि त्या ठिकाणी असणारी जी जैविक सजीवसृष्टी होती याच्यामध्ये जैविक सजीवसृष्टीमध्ये असणारे जे साप होते त्या साप पूर्णपणे त्या ठिकाणचे नष्ट झाले. आता अन्न साखळ्या, अन्न जाळ्या हे एकमेकावर डिपेंड असतात, म्हणून पर्यावरणाचं संतुलन कायम राहते. आता पूर आल्यामुळे त्या ठिकाणी असणारी जैविक सजीवसृष्टी, उदाहरणार्थ जास्त प्रमाणात असणारे साप, ते साप पूर्णपणे त्या ठिकाणी नष्ट झाले. मग याने काय केलं, त्या ब्रह्मपुत्रा नदीच्या जवळपास झाडं लावण्याला सुरुवात केली आणि बांबूचे जवळपास त्यानं 20 रोपटी लावली आणि ते बांबूचे झाडं मग जगवण्याला सुरुवात केली. त्यानंतर शासनानं काय केलं, त्या ठिकाणी शासन म्हणजे सामाजिक वनीकरण विभाग जो आहे, या सामाजिक वनीकरण विभागानं त्या नदीच्या जवळपास 200 हेक्टर जमीन घेतली आणि त्या 200 हेक्टर जमिनीमध्ये काय केलं, वनीकरण केलं. वनीकरण, तिथं झाडं लावली. पण हा जो प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट जास्तीत जास्त 3-4 वर्ष चालला आणि त्यानंतर त्या ठिकाणी कामं करणारी जी माणसं आहेत ते माणसं काय निघून गेली. परंतु याच कामगारामध्ये हा यादव मोलाई नावाचा मानव होता, आदिवासी या लोकांसोबत काम करत होता. काही कालावधीनंतर हे माणसं जरी निघून गेले तरी यानं आपलं काम थांबवलं नाही आणि हा कंटिन्युअस त्या झाडाचं संरक्षण करायचा. आणि आज जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी जवळपास 1360 हेक्टर जमीन या झाडानं व्यापलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी 1360 हेक्टर जंगल तयार झालेलं आहे. कशाचं आहे, बांबूच्या झाडाचा पूर्ण जंगल तयार झालेलं आहे. आता याला पुष्कळ कालावधी लागला, जवळपास 15 ते 20 वर्ष कालावधी याच्यामध्ये याला लागला. परंतु मोलाई नावाच्या मानवानं ते काम थांबवलेलं नाही, कंटिन्युअस ते काम सुरू ठेवलं आणि मग नंतर त्या ठिकाणी एक जंगल तयार झालं, मोठं जंगल.
ज्या जंगलाला आज वनीकरण विभागानं काय नाव दिलेलं आहे? मोलाई जंगल. मोलाई जंगल हे नाव दिलेलं आहे. मग आता हे मोलाई जंगल कंटिन्युअस त्यानं ते वर काम सुरू ठेवलं जवळपास 15 ते 20 वर्ष. म्हणून त्या ठिकाणी ते बांबूचे झाडं अतिशय व्यवस्थितरित्या वाढल्या गेले आणि पूर्ण 1360 हेक्टर जंगल तयार झालं आणि त्या जंगलाला नाव दिलेलं आहे मोलाई जंगल. आणि याच कामाबद्दल शासनानं त्याला पद्मश्री नावाचा पुरस्कार जाहीर केला. म्हणजे जर आपण ठरवलं तर काही करू शकतो. चिपको आंदोलन आपल्याला माहिती. तर अशा प्रकारे जर आपण काही ठरवलं म्हणजे फक्त एकट्याची जबाबदारी नाही, तर ही एक सामाजिक जबाबदारी आहे. आणि सामाजिक जबाबदारी जर आपण स्वीकारली प्रत्येक मानवानं, तर काय होते? पर्यावरण संवर्धन होऊ शकते, नाहीतर पर्यावरण खराब होऊ शकते. पर्यावरणामध्ये संतुलन व्यवस्थित राहू शकत नाही. पर्यावरणाचं संवर्धन करायचं असेल तर प्रत्येक मानवानं काही ना काही छोटा ना छोटा वाटा घेतला पाहिजे. थँक्यू. किती झालं?